नमस्कार. सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. सांगलीतील सुदर्शन आय हॉस्पिटलच्या नवीन अद्ययावत वास्तूसह विविध शासकीय योजनांचं नुकतंच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. सुरुवातीला परमपूज्य सिद्धयोगी अमरेश्वर महाराजांच्या हस्ते नवीन वास्तूचं उद्घाटन करण्यात आलं, तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी वैद्यकीय उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार सुमन पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शेकापचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख, कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन सदिच्छा व्यक्त केली आहे. सदर कार्यक्रमाचं स्वागत डॉक्टर सुरेश वाघ, डॉक्टर रामदास हजारे, डॉक्टर शिवाजी पांढरे, डॉक्टर आर.बी. ओडियार, डॉक्टर नंदिता ओडियार, डॉक्टर सचिन शहा, डॉक्टर मनीषा वाघ यांनी केलं. गेल्या 12 वर्षापासून सुदर्शन आय हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या असून यापुढील काळातही रुग्णांना दृष्टी देण्याच्या दृष्टिकोनातून अविरतपणे काम करत राहणार असल्याचे मानस असल्याचं डॉक्टर वाघ यांनी यावेळी बोलताना म्हटलंय. पाहूया.